आणि आता आपण तुपाच्या सेक्शन राईट. तूप किती बनवतो रोज आता? डेली आता आमच्या सेक्शनची कपॅसिटी 80 टन पर डेची 80 टन पर डे ओव्हरऑल दुधाच्या हँडलिंगच्या नुसार. सध्या जनरली आता 30 टन तूप पर डे बनवलं जातं. आणि कोणाकोणाला आपण आता याच्यामध्ये जे आमचे मेजर कस्टमर आहेत TTD तिरुपती बालाजी, साधारण आमचं अल्टरनेट अच्छा, डे. तिरुपतीला जे लाडू बनतात ते हो तुमचे? राईट. ओके. अल्टरनेट डे टँकवर जातो. नंतर आमचं ओन सोनईचं घी पॅकिंग आहे, त्याच्यामध्ये कंझ्युमर आहे, 15 kg टीन आहे. पुढे आणखी कोण आहे? नंतर को पॅकर्स आहेत, नंबर ऑफ को पॅकर्स आहेत. Co-packers मध्ये ब्रिटानिया अमूल. टाटा स्टार आहे, ओके. पतंजली आहे, को पॅकिंग म्हणून आपण पतंजली, ब्रिटानिया आणि टाटा 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 स्टार आहे, यांना परत देतो. श्री आणि श्री आयुर्वेदा त्यांना बी रविशंकर ओके. त्यांना बी आणि तिरुपतीला आपण हे देतो लाडू बनवतो. हां बल्कमध्ये. तो आता आपण इथे आलो. पहिली प्रोसेस काय होते? तर याच्यामध्ये काय होतं, जनरली CBM मधून बटर बाहेर निघाल्यानंतर हे दोन butter ऑप्शन. आता आपण बघून आलो. एक तर आपण 20 kg 25 kg मध्ये बटर पॅक करतो. दुसरं आपल्याला जर घी बनवायचं असेल तर मेल्टिंग वॅटमध्ये बटर थोडं मेल्ट केलं जातं. ते कुठं मेल्ट करतो? मेल्ट तिथं स्क्वेअरवाला मेल्टिंग वॅट होता तिकडं हां. त्या सेक्शनला. नंतर तिथून आल्यानंतर PST टँक आहे, प्री कुठे स्टॅटिस्फिकेशन आहे ते टँक. tank? तर पहिली प्रोसेस मला सांगा. हा तुमचा टँक आहे. हे घी बॉयलर्स आहे, ओके. हे घी स्टोरेज टँक आहे. नाही, आता पहिली प्रोसेस पहिली. सुरू झाली. आमचे हे 2 सेक्शन आहेत. पलीकडे 40 टनाचा, हा 40 टन. आता पहिला आल्यानंतर जो तुमचा बटर आहे ते आल्यानंतर पहिले मला वाटतं पहिल्यांदा इतकं घाऊक आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे तूप बनतं ते तुम्ही पाहत आहात. बटर आल्यानंतर या 3 टँक आहेत. हे एक PST टँक, BST टँक. त्याला What म्हणतात is प्री BST? स्टॅटिस्फिकेशन टँक. ते इथे आलं. इथे आलं ते. इथं आल्यानंतर काय करतो आपण, ते सेटल करतो अर्धा ते 1 तास. याच्यामध्ये वॉटरी पोर्शनला जे वॉटरी पोर्शन आहे जो बॉटमला हे होतो, तो नंतर तो रिमूव्ह केला जातो. जे बटर फॅट आहे, जे प्युअर फॅट आहे. प्युअर फॅट, ते घी बॉयलरमध्ये लोड केले जातं. ओके. आता हे बॉयलर. आता हा आमचा ओल्ड सेक्शन आहे, तो नवीन सेक्शन. आता आपण अशा पद्धतीचे 2 तुमचे सेक्शन आहेत की जिथे तुपाचं उत्पादन होतं. राईट. बरोबर. सो त्या दोन्ही सेक्शन मध्ये आपण जाऊ. दाखवू महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे कशा पद्धतीनं तूप इथे बनतो. आता तो इथे आलो हे आपण घी boiler बॉयलर. ला. या बॉयलर मध्ये आता टेम्परेचर किती आहे? आता याच्यामध्ये कसं असतं, साधारण आपण हे जे लोड करतो त्याचं टेम्परेचर साधारण 60 ते 65 डिग्री असतं. ते आपण कुकिंग करतो अप टू 108 to 1110 डिग्री. ओके. हा. 110 डिग्री 110 डिग्रीला. तेवढा उष्णांक त्याला मिळाला त्याला पाहिजे. मिळालं पाहिजे. ओके. आता हे बॉईल झालं. Boil. बटर बॉईल झालं. हो. हा. त्याच्यानंतर 108 ते 110 ला खूप बनतं. त्याच्यानंतर आपण मग स्टीम बंद करतो. ओके. नंतर मग ते घी फिल्ट्रेशन प्रोसेस आहे. ही फिल्ट्रेशन प्रोसेस. हां हे आता कुठे चालू नाहीये का? आता बॅच चालू आहे बनवायची. कुठे चालू? नाही नाही, वरती ती तयार झाल्यानंतर ती ह्याच्यात फिल्टर करतो. नंतर हे घी ती सेटलिंग टँक आहे तिकडं, या बाजूला. तिकडं सेट पाठवलं जातं. 2 तास ते ठेवलं जातं. त्याच्यातलं जो बैरी पोर्शन आहे, सेडिमेंट पार्ट खाली बॉटमला साठला जातो. नंतर ते तूप क्लारिफायरला पाठवलं जातं. तो आता हे फायनली तूप आहे. फायनली तूप आहे. वा. याच्यात काही ऍडेल नो कंटेंट? नो 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 प्युअर प्युअर तूप. याच्यानंतर मग घी स्टोरेज टँकला पाठवलं जातं. हे जे आहे ते काढायचं ना तिकडं. हो. हे काय होतं? हा क्लारिफायर. व्हॉट इज क्लॅरिफायर? क्लॅरिफायर म्हणजे काय, त्याचं टेक्निक असं असतं, त्याचे 3,500 ते 4,000 RPM असतात. त्या RPMला जे रवी. इम्प्युरिटीज नाही सेपरेशन, सेपरेशन. ओके. जे इम्प्युरिटीज त्या बाजूला काढले जातात, प्युअर फॅट पुढं पाठवलं. मी मुद्दामून हा मास्क काढला कारण तुपाचा जो स्मेल आहे तो इथे मला जाणवतो. एखादा चमचा आहे का इथे? आहे. टेस्टर आहे का? टेस्टर. चमचा घ्या बरं. सो ही प्रक्रिया होते फायनली. घ्यायला चमचा घ्या. राईट. सो ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण जे चुलीवर दुधाला गरम करून किंवा ती जी जुनी पद्धती होती ही ट्रॅडिशनल प्रोसेस आहे. ते सुरुवातीला मग दही लावून त्याचं सेपरेशन करणार, ती ट्रॅडिशनल प्रोसेस. ही मेकॅनिकल प्रोसेस आहे सध्याच्या. दोन्हीच्या चवीत काय फरक आहे? चवीत नॉर्मल आता कसं आहे, ते जे तूप आहे ते शेल्फ लाईफला कमी असायचं, वाट जास्त असायची. बरोबर. पण याचं आपली 1 year शेल्फ लाईफ आहे. हे किमान 1 वर्ष टिकू शकतं. हां. या ज्या वाफा येत आहेत त्या आता याचं जे टेम्परेचर आहे 70 ते 80 डिग्री असतं.
याच्यानंतर हे तूप स्टोरेज केलं जातं. तिथं स्टोर इथं जॅकेटेड आहे, म्हणजे चिल वॉटर त्याला जॅकेटेड असतं. जॅकेटेड म्हणजे नो वन कॅन टच इट. हां, जॅकेटेड म्हणजे जॅकेटेड म्हणजे त्याच्या वॉल आहेत, त्याला म्हणजे पाणी सर्क्युलेट होतं जॅकेटमध्ये आतमध्ये तूप थंड करण्यासाठी. इथे थंड करायचं. हो, ते अप टू 45 डिग्रीला थंड केलं जातं. राईट, 45 डिग्रीला. आणि ऍक्च्युली प्युअर तूप कुठे येतं? प्युअर तूप राईट. सो हे तूप आहे की प्युअर हे आहे? नाही, हे फायनल प्रोसेस झालेलं आहे. हां, इथे काय होतं? मीड ते सेटलिंगमधून तिथं शिफ्ट केलं, हां. तिथून फिल्ट्रेशन होतं, ते परत इकडे फीड दिलं जातं. हो, मग तुम्ही उलटं सांगितलं. आधी ही प्रक्रिया सांगणं अपेक्षित होतं की तुमचं ही boil बॉयलर मधून केल्यानंतर- सेटलिंगमध्ये येतं, हां, इथून परत पुन्हा क्लॅरिफायरला जातं. क्लॅरिफायर म्हणजे काय? त्याचं इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात घीमधल्या. आणि फायनल जो प्रोडक्ट आहे तो तो तिथे घी स्टोरेज टँकमध्ये स्टोअर केला जातो. राईट. त्याची पण प्युरिटी आपण बघूया आणि तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे ही बनण्याची प्रक्रिया काय. अशी साध्या डोळ्याला पाहून कळते का तुपाची प्युरिटी? तर ना आता तिथं स्मेल आहे करा थोडं एक तर तुम्हाला वास येईल. बस. हे घ्या तुमच्या. ही जनरली हो. ट्रॅडिशनल मेथड स्मेल वा. फ्लेवर रिलीज झाले. आता तुमच्या एवढ्या अनुभवानंतर तुमच्या लक्षात येत असेल ना की. नक्की. राईट. आता इथं कसं आहे, आम्ही प्रोसेस स्टँडर्डाईज केलेल्या आहेत. जी काय प्रोसेस आहे फिक्स केल्यात, SOP फिक्स केल्यात, त्याच्यामुळं जे काय आमचं त्या पद्धतीने प्रॉडक्ट बनतो. राईट. कन्सिस्टन्सी. राईट. तो पुढचा पदार्थ आपण बघू. हा ज्ञानाचा प्रवास आहे. त्या प्रवासात तुम्हाला जितकं समजून घेता येईल ॲक्च्युली व्हायला कशी प्रक्रिया पाहिजे आणि मोठ्या स्टँडर्ड ज्या काही डेअरीज आहेत आपल्या, त्या डेअरीमध्ये अडल्ट्रेशनची शक्यता का 0 असते ते समजून घेण्याचं. हे मोठे ब्रँड आहेत. सोनाई असेल, अमूल असेल, गोकुळ असेल, तर या मंडळांची चित्रे असतील, तर या मंडळींना स्वतःचं प्रतिष्ठा आणि बाजारपेठ दोन्ही जपायचे. पुढचा कुठला प्रोडक्ट बघणार? पुढं आता आपण पॅकिंग सेक्शन पाहूया. पॅकिंग नंतर बघू. आता प्रोडक्ट पॅकिंग नंतर मग डायरेक्ट दही पाहिजे तुम्हाला. दही प्रोडक्ट कुठला महाराष्ट्राला दाखवणार आहे तुम्ही? एक बघितला आपण लोणी, दुसरा तूप बघितला, आता पुढचा पुढं दही पाऊच पॅकिंग पाहू. पाऊस वाटणार. चला, इथे तुपाचा आणखीन एक प्रकार आहे. तो कोणता प्रकार? आता AMF व्हॉट इज AMF अनहायड्रस मिल्क फॅट आणि दुसरं बटर ऑइल. जनरली कसं आहे, दोन गोष्टी आहेत. आता समजा तुपाला कसं फ्लेवर असतं. आता काही इंडस्ट्रीची डिमांड कशी असते, समजा आईस्क्रीम, त्यांना मिल्क फॅट वापरायचे, ते वापरलं तर फ्लेवर येईल. तर मग हे बटर ऑइल वापरायचं. ओके. ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय केलं जातं, जर त्याचं इथून चालू नाही. हां, काय त्याचं काय करायचं? हा ऑटोमॅटिक स्काडा ऑपरेटर प्लांट आहे आमचा. त्याची कपॅसिटी पर डे 20 मेट्रिक टन आहे. याच्यामध्ये जनरली मेल्टेड झालेलं बटर प्री हिटर म्हणून साधारण 70 ते दाखवा मला. प्री हिटर रूम कुठे येतं ते? इथूनच इथे काय होतं? या ना या बाजूला. जे तयार झालेलं तुमचं तूप आहे तेच इथे येतं, बरोबर ना? हां. नाही, CBM मधून बटर बाहेर निघाल्यानंतर साधारण त्याचं टेम्परेचर, आता ते कसं आहे, बटर ऑइल आहे, त्याचा फ्लेवर जास्त रिलीज नाही झाला पाहिजे, ते आम्ही 40 डिग्रीला मेल्ट करतो फ्लोएबिलिटीसाठी. नंतर पंप थ्रू हे आम्ही प्रीहीटर इथं त्या प्रीहीटरला फीड दिलं जातं. ते साधारण 70 ते 75 डिग्रीला प्रीहीट केलं जातं. ओके. हा मेल्टेड बटर टँक आहे, याच्यामध्ये स्टोअर केले जातं. इथे स्टोअर केल्यावर इथं स्टोअर केलं पुढं 2 पार्ट आहेत. हे NMS सोल्युशन आहे आणि हे एक वॉशिंग टँक आहे पुढचं, हॉट वॉटर. याच्यामध्ये काय केलं जातं, तिथून याचं फीड पहिलं काय केलं तर NMS डोजिंग होतं, नंतर वॉश वॉटर मिक्स केलं जातं. आता याच्यामध्ये 2 प्रोसेस, हा कॉन्सन्ट्रेटर आहे आणि हा पॉलिशर. पहिलं काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेटरमध्ये बटर मिल्क वेगळं केलं जातं, म्हणजे सिरम पोर्शन आहे, आणि जे फॅट आहे ते पुढं पाठवली जातं लाईन थ्रू. त्या फॅटमध्ये पहिलं NMS डोशिंग केलं जातं, नंतर हॉट वॉटर टाकून त्याचं वॉशिंग केलं जातं. ओके. याचा पर्पज असा आहे, त्याचं FFA आहे, बटरचं FFA ते कमी केलं जातं, जे किंग क्वालिटी आहे.
कारण तुम्हाला स्मेल नको आहे. स्मेल नको आहे. राईट. किपिंग क्वालिटी बी त्याची ॲसिडिटी Taste वगैरे ठेवली. ते सगळं एक. नंतर मग पुढं तो पॉलिशर आहे, त्याच्यामध्ये सगळं वॉटर पोर्शन वगैरे सगळं निघून प्युअर फॅट इकडे स्टोरेज केली जाते. राईट. सो थांबा आता इथे, ते काय प्रक्रिया सध्या बंद आहे. सो साधारणपणे आपल्याकडे 2 प्रकारचे तूप बनतात, एक ज्याला फ्लेवर आहे आणि एक जे विदाऊट फ्लेवर आहे. बरोबर बरोबर ना? बरोबर. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आपल्याकडं प्युअर दूध येतं 8-5-3-5 त्याच्या 1 लिटर दुधातनं पारंपरिक पद्धतीने किती तूप बनतं वगैरे, आपल्याकडे किती बनतं? आता जनरली हिशोब केला तर 100 लिटरचं कॅल्क्युलेशन केलं तर 3.5 किलो kg फॅट निघतात. ओके. त्याच्यामध्ये साधारण जो लॉस आहे आपला बटर आणि घी प्रोसेसिंग 2% पकडला तर अराऊंड 3.2-3.3च्या आसपास kg 100 लिटरमध्ये आपलं तूप होऊन जातं. राईट. हे पण गणित मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचा पदार्थ. हम्म. आणि हे तुपाचं पॅकिंग सेशन. हे पॅकिंग सेक्शन. राईट. तूप आलं तिकडनं तुमच्या कॉन्सन्ट्रेटेड ह्याच्यातनं तिथं हां. ठेवलं, पुढं काय झालं? ही स्टोरेज टँकमध्ये. हां. नंतर लाईन थ्रू आता इथं आपल्याकडं ही लाईन. 4 ते 5 लाईन. एक पाऊच लाईन आहे, एक शिका लाईन आहे, एक जार लाईन आहे, एक 15 kg टीन लाईन आहे आणि एक दुसरं 100 ml 200 ml जार लाईन असं. ओके. आता आता जरा सध्या- जास्त आपल्याला व्यवस्थित दिसतं ते हो. आपण बघूया. हां. येस. तर हे तुमच्या लाईन थ्रू तूप हो आलं इथं. राईट असे वेगळ्या वजन कॅटेगरीमध्ये आपण ते. राईट बरोबर. आता जेव्हा तूप पॅक केलं जातं तेव्हा ती जी पॅकिंगची व्यवस्था आहे त्याची काय स्पेशलायझेशन असतं, म्हणजे कशा पद्धतीने ते पॅक करतात, मधला लेअर कुठला असतो? आता याच्यात शिका पॅक आहे हा. शिका. याच्यामध्ये आतमधली फॉईल ॲल्युमिनियम फॉईल असते, बाहेर हा पेपर. ॲल्युमिनियमची कॉईल आहे. यस. हां. याला लॅमिनेट असतं, कोटिंग असतं. ओके. हे अशा पॅकिंगमध्ये. आता हे माझं इथं जार आहे. हे बघा तूप कशा पद्धतीनं जार आणि या सगळ्या पेड जार मंडळीमध्ये. आहे. इथे घे. मोस्टली हे ॲटोमायझेशन आहे. त्या ॲटोमायझेशनच्या प्रक्रियेमध्ये पॅकिंग तुम्हाला तुपाचं पाहायला मिळतं. राईट. ही पॅकिंगची पद्धत मोस्टली महिला जास्त कामावर. हो. आणि हा प्रोडक्ट पॅक झाल्यानंतर मग तो थेट आता तुमच्या स्टोरेजकडे हा जातो. इथं मग याच्यानंतर ग्रॅन्युलेशन रूम आहे आपलं. हां. क्लिनिंग पण होते बाहेरचं. हो तूप. पूर्ण आउटर. राईट. नंतर हे ग्रॅन्युलेशन रूमला स्टोअर केलं जातं. ते लोकांची रिक्वायरमेंट दाणेदार घी. दाणेदार. ती त्याच्यासाठी काय process करतो आपण? त्यासाठी जे तूप आहे हां. साधारण 18 ते 22 डिग्री टेम्परेचरला 24 hours होल्ड करतो. हो. त्याच्यानंतर ते रिलीज करून आपण डिस्कससाठी रेडी करतो. म्हणजे जर तुम्हाला दाणेदार तूप हवं असेल तर काय करायला लागतं? 18 ते ते ग्रॅन्युलेशनला ठेवावं लागतं. ग्रॅन्युलेशन म्हणजे दाणेदार. दाणेदार तूप ते 18 ते 20 तास ठेवलं तर. 18 ते 24 डिग्रीला 24 तास ठेवलं जातं. आता लक्षात आलं तुम्हाला की दाणेदार तूप कसं तयार होतं? तर ही सगळी प्रक्रिया समजून घेतोय आपण. कारण पुढचा कसं एक होतं, पदार्थ. लोकांमध्ये संभ्रम तयार होतो. कारण कसं असतं, घीमध्ये डिफरंट टाईप ऑफ फॅटी ॲसिड्स असतात. नॉर्मल विदाऊट ग्रॅन्युलेशन तूप ठेवलं त्याच्यामध्ये लेअर फॉर्मेशन, हो. खाली रवाळपणा, वरती लिक्विड लेअर. लोकांमध्ये संभ्रम तयार होतो, अरे हे काय भेसळ आहे की काय काय? आहे? हां. हां, हे ग्रॅन्युलेशन प्रोसेस आहे. प्रॉपर वा. युनिफॉर्म स्टॅबिलिटी आहे त्याची. हे सोनाईचं ब्रँडिंग नाही आहे, त्यासाठी ते खूप सक्षम आहे. त्यांच्या इतक्या जाहिराती पण आहेत, लोकांचा त्यांच्यावरती ट्रस्ट पण आहे. मूळ मुद्दा काय आहे तर आपल्याला प्रत्यक्षात आयडियल सिच्युएशनमध्ये ते कसं बनतं आणि FDA च्या कारवाईनंतर सगळ्याच व्यवस्थेबद्दलचं जे नकारात्मक वातावरण तयार झाले तसं होण्याची खरोखर गरज नाही. तरी तुकाराम मुंडे हे उत्तम काम करत आहेत. पण सगळी इंडस्ट्री त्याला जबाबदार नाही आहे. काही लोक आहेत ज्यांचा ते धडा शिकवले जातात. आणि प्रत्यक्षात ग्रॅन्युअल म्हणजे दाणेदार तुपासाठीची व्यवस्था जी असते ती असं तुम्हाला 20 डिग्री सेल्सिअसमध्ये. प्रॉपर ओके. 20 18 ते 22 18 ते 22 24 टेम्परेचरमध्ये 24 तास तुम्हाला ते ठेवावं लागतं. तुपाचं भांडार आहे. आणि सगळ्या म्हणजे सोनाईकडनं भारतातल्या सगळ्या नामवंत ब्रँडला इन्क्लुडिंग श्री श्री रविशंकर आणि आपलं हे ब्रिटानिया आहे, परत तो टाटा स्टार आहे, अशा सगळ्या रिलायन्स आहे. रिलायन्स या सगळ्या मोठ्या ब्रँडला ते तूप जातं, दाणेदार तूप. चला पुढचा प्रोडक्ट बघूया. चला.